नमस्कार श्रोते हो. आज आपण पुन्हा एकदा जोडले गेलेलो आहोत डॉक्टर अशोक राणा यांच्याशी चर्चा करण्याबद्दल. आणि मागच्या एपिसोडमध्ये जसं आपण चर्चा केली की या एपिसोडमध्ये आपण संत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर नवीन श्रोत्यांसाठी मी सांगू इच्छितो की डॉक्टर अशोक राणा हे एक इतिहास संशोधक, संस्कृती अभ्यासक, धर्म अभ्यासक, तसंच चित्रकार, लेखक आहेत. त्यांनी अनेक मासिकातून, दैनिकातून वेळोवेळी त्यांचं सातत्यानं लिखाण चालू असतं. अनेक विषयावर त्यांचे विवेचनपर व्हिडिओ आपल्या मराठी दर्शन या चॅनलवर उपलब्ध आहेत. डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट तुम्हाला मराठी दर्शन या चॅनलवर भेटेल. त्यातले हर एक एपिसोड तुम्ही नक्की पहा, चिंतन करा, मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर असे माहितीपर व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. आणि डॉक्टर अशोक राणा यांच्याबद्दल अजून सांगायचं म्हणलं तर त्यांची जवळजवळ 77 पुस्तकं आजपर्यंत अनेक विषयांवर प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे म्हणजे जिथेही तुम्हाला पुस्तकं मिळतील त्यांचे संपर्क क्रमांक आम्ही देत असतो. त्यांच्या वेबसाईट्स लिंक आम्ही तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये दाखवत असतो. ती पुस्तकं मागवा, वाचन करा, चिंतन करा. त्याचबरोबर डॉक्टर अशोक राणा यांनी अनेक विद्यापीठात अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांचं अनेक पुरोगामी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, आपण याच्या अगोदर संत गाडगेबाबा यांच्यावर चर्चा केली, अतिशय सुंदर चर्चा झाली ती. तेव्हाच मला वाटलं होतं तुकडोजी महाराज आहेत हे एक मोठे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घ्यावं. कारण हे स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत अलीकडेच होऊन गेलेले संत आहेत सर. त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी मिळाली. तुमचं एक पुस्तक आहे राष्ट्रसंत तुकडोजी व्यक्ती व विचार. त्या अनुषंगाने ही चर्चा करावी अशी वाटली मला. तर तुमच्या पुस्तकाबद्दल थोडंसं सांगा. कोणत्या प्रकाशन संस्थेकडून हे पुस्तक प्रकाशित झालं, त्या पुस्तकात वाचकांना काय वाचायला मिळेल आणि पुस्तक कुठे भेटेल किंवा किंमत वगैरे सगळं तुम्ही पुस्तकाबद्दल थोडंसं सांगा सर. आणि सर त्यानंतर आपण म्हणजे चरित्र तुकडोजी महाराजांचं या जाणून घ्यायचं होतं, त्याबद्दल बोलूया नंतर. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने नागपूर विद्यापीठ आहे. नागपूर विद्यापीठाचं नाव जे आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असं आहे. तर या विद्यापीठाने राष्ट्रसंत विचारधारा नावाचा एक MA साठी अभ्यासक्रम ठेवलाय. पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. आणि त्या अभ्यासक्रमासाठी एक पुस्तक त्यांनी तयार केलं. त्यामध्ये राष्ट्रसंतांच्या व्यक्तिमत्वावर लेख होते काही अभ्यासकांचे, ज्यांनी प्रत्यक्ष राष्ट्रसंतांना पाहिलं आहे आणि ज्यांनी राष्ट्रसंतांवर PhD केलंय किंवा इतरही लेखन केलंय अशा लोकांनी त्यात लेख लिहिले होते. आणि मला चरित्र लिहायला सांगितलं होतं. राष्ट्रसंत चरित्र आणि व्यक्तित्व असा एक लेख मी लिहिला होता. तो लेख त्या पुस्तकात समाविष्ट आहे. आणि तो राष्ट्रसंत विचारधारा हा जो अभ्यासक्रम आहे, पदव्युत्तर अभ्यासक्रम, तिथे तो अभ्यासाला आहे. त्यानंतर मग नागपूर विद्यापीठाने मला राष्ट्रसंतांचं चरित्रच लिहायला सांगितलं होतं. ते साधारणतः 100-125 पानाचं चरित्र मी त्यांना दिलं. अजून ते काही छापलं नाही, पण जेव्हा केव्हा ते छापलं जाईल तेव्हा मग सगळ्या लोकांना ते कळेल. तर त्यापूर्वी मी काही लेख राष्ट्रसंतांवर लिहिले होते. तर त्यातल्या त्यात म्हणजे आता हे जे आहे आपलं किशोर कडू यांनी जिजाई प्रकाशन जे काढलं आहे, तर त्या जिजाई प्रकाशननी 3 पुस्तकं बहुतेक 3 पुस्तकं माझी काढली. एक आहे राष्ट्रसंतांची भाषणे, ते संपादन केलंय राष्ट्रसंतांच्या भाषणाचं. एक आहे राष्ट्रसंतांचं जीवन आणि कार्य या शीर्षकाचं एक छोटंसं पुस्तक आहे. आणि एक पुस्तक थोडंसं मोठं आहे, ग्राम गीतेचे ग्राम निर्माण पंचक. तर अशी 3 पुस्तकं माझी जिजाई प्रकाशननी काढली आहे. तर ती पुस्तकं तुम्हाला पुण्यात जिजाई प्रकाशनचं हेच आहे आपलं, तिथे दुकानच आहे, तिथे मिळेल. आणि इतरही ठिकाणी मिळू शकतील. आता तुकडोजी महाराजांची ही जी पुस्तक आहे आपल्या नागपूर विद्यापीठाने काढलं, तर त्यात सुद्धा तो लेख माझा आपल्याला पाहायला मिळेल. तर श्रोत्यांसाठी मी स्क्रीनवर नंबर देतो आहे जिजाई प्रकाशनाचा.
त्या क्रमांकाला तुम्ही संपर्क करून ही पुस्तकं मागवू शकता. सध्या ती स्क्रीनवर दिसत आहेत. श्रोते हो, ही पुस्तकं नक्की मागवा. अतिशय विवेचनपूर्व माहितीपूर्ण तुम्हाला त्यात कंटेंट वाचायला मिळेल. नक्की मागवा. डॉक्टर अशोक राणा यांची ही पुस्तकं. सर कंटिन्यू करा. तर अशा तऱ्हेने या बऱ्याच वर्षांमध्ये मी राष्ट्रसंतांवर लिखाण केलं. मी 12 वर्षाचा असताना साधारणतः ही जी आहे राष्ट्रसंतांचं भजन ऐकलं होतं आणि ते 1968 ची गोष्ट आहे. आणि 68 मध्येच ते गेले. म्हणजे त्यांचा मृत्यूचा दिवस हा 11 ऑक्टोबर 1968 आहे आणि जन्माचा दिवस 30 एप्रिल 1909 असा आहे. तर अशा तऱ्हेने ते कॅन्सरमुळे गेले. म्हणजे ते काही धडधाकटच होते पण त्या आजारामुळे त्यांना जावं लागलं. म्हणजे आपण ते आता आपल्या हाती मृत्यू नसतो किंवा जन्मही नसतो. तर अशा तऱ्हेने त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांनी जे कार्य केलं ते मृत्यूनंतरही चालू आहे. गुरुदेव सेवा मंडळ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली होती. तर अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि त्यांचं स्वप्न होतं की जगातल्या सगळ्या धर्मांची माहिती असणारं एक वाचनालय असावं. ते मोजरीला त्यांनी तसं योजना केली होती. तर अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती तालुक्यातच यावली नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी झाला. आता त्यांचं मूळ नाव होतं माणिक. आईचं नाव होतं मंजुळा आणि वडिलाचं नाव बंडोजी. आता हे बंडोजी नाव असं पडलं की ते थोडंसं बंडखोर स्वभावाचे होते आणि कदाचित आई वडिलांचं ऐकत नसतील त्यामुळे ते नाव पडलं. तर त्यांचं मूळ नाव वेगळं होतं. ते नामदेव होतं. नामदेव गणेशपंत इंगळे ब्रह्मभट. काही ठिकाणी ब्रह्मभट शब्द आडनाव म्हणून येतो, काही ठिकाणी इंगळे म्हणून येतो, काही ठिकाणी ठाकूर येतो. अशा तऱ्हेने तीनही आडनावं त्यांना लावण्यात येतात. आता आई जी आहे त्यांची ती अमरावती जिल्ह्यातल्याच वरखेड नावाच्या गावातल्या तुकारामबुवा वानखेडे यांची कन्या होती आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला माणिकचा तर तेव्हा त्यांची गरिबी, त्यांचं घर असं चंद्रमौळी होतं आणि त्यांच्या झोपडीचं छप्पर वादळानं उडून गेलं आणि अशा अवस्थेत त्यांचा जन्म झाला. आणि काही काळाने त्या ठिकाणी जेव्हा त्यांचं नामकरण करायचं ठरवलं होतं तर तेव्हा संत गुलाबराव महाराज नावाचे फार मोठे विद्वान संत होते आणि ते लहानपणीच त्यांना अंधत्व आलं. पण त्यांनी अनेक पुस्तकं वाचली आणि वाचून घेतली लोकांकडून. त्यांना त्याचा मोबदला दिला. हे माधान नावाचं गाव आहे चांदूर बाजार तालुक्यात, तिथले ते होते आणि त्यांनी माणिकदेव हे नाव ठेवलं आणि ते माणिक नाव बराच काळ चाललं. आणि लहानपण त्यांचं थोडंसं अस्थिर असं गेलं कारण त्यांचे वडील हे शिंपी काम करत होते पण असं स्थिर स्वभावाचे ते नव्हते. सतत काम करायचं आणि त्यांचे जे आजोबा होते ते वारकरी संप्रदायाचे होते. वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय या संप्रदायांचा प्रभाव त्यांच्या कुटुंबावर होता. त्यांचे आजोबा आणि आजी हे अशाच एका वारकरी संप्रदायातल्या वारीसोबत गेल्यावर त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते. तर त्यामुळे मग बंडोजीवर असा परिणाम झाला की आपले वडील, आपले आजोबा, आपले पणजोबा सगळेच वारकरी आहे. मग भक्ती करून काय मिळतं तर काही मिळत नाही म्हणून ते थोडेसे विरोधात होते वारकरी संप्रदायाच्या. आणि एकंदर भक्तीच्या किंवा धार्मिक ज्या प्रथा परंपरा आहे त्यांच्या विरोधात ते होते. आणि त्याचं आपण जे काम करू त्यावरून आपण जगलं पाहिजे. जे काही करतो देवा ते देवा समर्पे असं संत तुकारामांनी म्हटलंय. तर आपण जे काही काम करतो त्यातच ईश्वर सेवा वेगळी करायची गरज नाही. आपल्या कर्तव्य कर्मातच ईश्वर सेवा आहे असा त्यांचा विचार होता. म्हणजे खरा हा विचार तुकाराम महाराजांनी मांडला. त्याच्या खूप आधी नामदेव महाराज स्वतःच काम करत होते. त्यांचे आधी महात्मा बसवेश्वर हे सुद्धा त्यांनी कायकवे कैलास म्हणजे कायक म्हणजे कर्म. आपण जे कारागिरी करतो, काम करतो पोटा पाण्यासाठी त्यातच कैलास आहे. कैलास पर्वतावर जायची गरज नाही. हा जो विचार बसवेश्वरांचा होता तो अशा तऱ्हेने तुकारामांपर्यंत पोहोचला आणि बंडोजींनी तो स्वीकारला असं म्हणायला हरकत नाही. ते धार्मिक वगैरे काही नव्हते पण गुळाचा व्यापार करत होते. कारण तिथून एक चांदूर बाजार नावाचं गाव आहे. ते गुळाचं चांदूर म्हणून आताही प्रसिद्ध आहे. तिथे गुळ विकला जात असे. ते रिद्धपूर गाव आहे तिथे जवळच. तिथे सुद्धा गुळाचा व्यापार होत होता. आई दळण कांडण करून आपलं उदरनिर्वाह करत होती. अशा तऱ्हेने कष्टकरी लोक होते. आणि हा बाळ माणिक आहे याला जन्मल्यानंतर जे काही सुख मिळालं पाहिजे ते मिळालं नाही. म्हणून सातत्याने
जी भांडणं होत होते त्यांच्या आई वडिलांमध्ये, त्यामुळे त्यांची आई मंजुळा माता ती वरखेडला जात असे आपल्या माहेरी. आणि तिथे मग एक आडकुजी महाराज नावाचे एक संत होते, त्याला विदेही संत म्हणतात, म्हणजे ते बोलत नव्हते फारसे. तर त्यांनी त्याला भाकरीचा तुकडा दिला त्यांच्या तोंडात, आणि तुकड्या तुकड्या असं ते सहज बोलले. पण लोकांनी मग समजलं की हे नामकरण त्यांचं जे आहे ते आडकुजी महाराजांनी केलं आणि ते स्वीकारलं गेलं. अशा तऱ्हेने त्यांचं बालपण वरखेड आणि यावली या दोन्ही गावात, आणि नंतर बरीच भटकंती त्यांची झाली, त्यांचं आयुष्यच भटकण्यात गेलेलं आहे. असं अतिशय कष्ट आणि प्रतिकूल अवस्थेत तुकडोजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडलं. आता सर, अडकोजी महाराजांचं इथं उल्लेख झाला, तर त्यांच्याबद्दल 2 ओळी सांगता येतील का? अडकोजी महाराज हे कसे होते की आता गजानन महाराज जसे काहीच बोलत नव्हते, फक्त ते गणगण गणात बोते हे एकच वाक्य आपल्याला माहित आहे. आणि लोकांना अशी माणसं दिसली की असं वाटतं की हे काहीतरी दैवी पुरुष आहेत, आणि मग लोक त्यांची सेवा करतात, पूजा करतात. तर अशा तऱ्हेने अडकोजी महाराजांचं तिथे एक लहानसा झोपडं होतं, तिथे लोक त्यांना सगळं खायला द्यायचे, अन्न द्यायचे, आणि ते सगळ्यांना आशीर्वाद द्यायचे. ते बोलत नव्हते फारसे, ते बोलतच नव्हते मुळात. जसे गजानन महाराजचं जे स्थान आहे तसंच अडकोजी महाराजांचं वरखेडला होतं. आता गजानन महाराजचं काय झालं की एकतर रेल्वेच्या रस्त्यावर शेगाव आहे, आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्डे हे त्यांचे भक्त होते, त्यामुळे त्यांना ते घेऊन येत असत अमरावतीला त्यांच्या वाड्यामध्ये. आणि त्यांच्या आत्मचरित्रामध्येही गजानन महाराजांचा उल्लेख वारंवार येतो, साईबाबांचा येतो. आणि दासगणू नावाचे जे भक्त होते वारकरी संप्रदायाचे, तर त्यांनी गजानन महाराज चरित्र लिहिलं, गजानन महाराज लीलामृत वगैरे जे ग्रंथ आहे. तर त्यामुळे गजानन महाराजचा संप्रदाय वाढला, तेवढा काही अडकोजी महाराजांचा वाढला नाही. या उलट माणिक नावाने जे प्रसिद्ध होते तुकडोजी महाराज, आणि तुकडोजी शब्द, तुकड्या हा शब्द जो मिळाला तो अडकोजी महाराजामुळे, तर तुकडोजी महाराजांचं प्रस्थ मात्र वाढलं. त्या मानाने अडकोजी महाराजांचं प्रस्थ काही वाढलं नाही. लहानशा खेड्यात ते राहत होते. मी पाहिलाय ते गाव, सगळी गावं पाहिली, ज्या ज्या ठिकाणी तुकडोजी महाराज गेले ती सगळीच गावं मला पाहायची संधी मिळाली. सर, थोडस तुकडोजी महाराजांच्या शिक्षण आणि त्यांच्यावर जे संस्कार झाले त्याबद्दल थोडस जाणून घ्यायचं होतं. तर बरोबर आहे की कोणत्याही पालकाला वाटतं की आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे, मुलगा शिकला की आपल्याला मग म्हातारपणची काठी असतो वगैरे वगैरे. आणि मग बंडोजीला वाटलं की आपला मुलगा शिकला पाहिजे. पण लहानपणापासूनच बंडोजी हा तिथे शिवमंदिर होतं, मी ते पाहिलं आहे यावलीचं. तर शिवमंदिरात जाऊन बसत असत, किंवा गावात बाहेर काही गोसाव्यांच्या समाध्या होत्या, त्या झाडाखाली, चिंचेच्या झाडाखाली बसून ते भजन वगैरे म्हणत असत. तर ध्यान करणं, भजन करणं ही त्यांची आवड होती. त्या शाळेत त्यांना काही फारशी आवडत नव्हती, पण त्यांनी शाळेत टाकलं त्यांना. आणि दुसऱ्या वर्गात ते शिकत होते तेव्हा गावात एक कोतळीकर महाराज नावाचे महाराज आले होते, कीर्तनकार, प्रवचनकार. तर त्यांच्यासोबत त्यांना राहायची संधी मिळाली, आणि मग त्यात त्यांना खूप काही शिकता आलं. या महाराजांनी त्यांच्या जवळची काही पुस्तकं त्यांना वाचायला दिली, त्यामुळे ते पुस्तक वाचण्याची त्यांना आवड निर्माण झाली. ती धार्मिक पुस्तक होती प्रामुख्याने. त्यामुळे त्यांचं मन वैराग्याकडे वळलं आणि अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. पुढे मग बंडोजीचं गावातल्या एका पाटलाशी भांडण झालं, आणि त्यांना आपलं ते गाव सोडावं लागलं, आणि चांदूर बाजार हे जवळच गाव आहे, तिथे राहायला गेले, अमरावती जिल्ह्यातलं. त्यामुळे मग त्यांचं शिक्षणही थांबलं, आणि मग तिथे गेल्यावर दुसऱ्या शाळेत त्यांनी टाकलं. तर तिथे एक आणखी चांगली गोष्ट घडली त्यांच्या दृष्टीने की तिथे गायन करीत निपुण असलेले भारती बुवा त्यांना भेटले, आणि जे संगीत शिकायला मिळायला पाहिजे या वयात ते संगीत त्याला शिकायला मिळालं. प्राथमिक धडे शिकायला मिळाले. आता हे जे तुकडोजी महाराज ज्या जातीचे होते, काही जातीमध्ये कसं परंपरागत व्यवसाय असतात, तेलांचा व्यवसाय जसं तेल काढणे किंवा तेल विकणे, कुडब्यांचा व्यवसाय शेती करणे, कुंभाराचा व्यवसाय मातीची भांडी तयार करणे, सोन्याची दागिने करायची, असं जसं की शिंप्याचा कपडे शिवणे, अशा प्रकारचे व्यवसाय असतात. तसं भाट नावाच्या जातीचा व्यवसाय असतो, गाणं गाणे आणि लोकांना त्यांच्या पूर्वजांची माहिती देणे. अशा तऱ्हेने माहिती गोळा करणे म्हणजे इतिहास संशोधन झालं की नाही, आणि त्यांचं संकलन आणि लेखन, तर हे संस्कार त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये होते. आणि तुकडोजी महाराजांना अनायसे हे भारती बुवा भेटले आणि त्यांना संगीत शिकायला मिळालं. आणि नंतर मग त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी आणखी एक गोष्ट घडली. ती अशी होती की एकदा बंडोजी आणि मंजुळा माता यांचं भांडण झालं, आणि त्या भांडणामुळे बाळ तुकडा लहान होता, बाळ म्हणजे आता दुसऱ्या वर्गात होता, म्हणजे 7-8 वर्षाचा असेल.
तर त्याला घराच्या बाहेर त्यांनी काढलं. त्यामुळे मग तिला काही आधारच नव्हता मंजुळा मातेला. मग शेवटी भावाच्या आश्रयाला गेली, माहेरी गेली. तर तिथे त्याला मग शांततेने शिकायला मिळालं. एक चांगली घटना घडली, गावाच्या बाहेर काढलं, त्याचा फायदाच झाला आणि तिथे मौलिक पुस्तकं वाचायला मिळाली. आणि त्या वाचनात आणखी एक गोष्ट सांगितली जाते की त्यांचं जे वाचनामुळे प्रगल्भता त्यांच्यात जी आली होती त्यामुळे तर्कशक्ती त्यांच्यात होती. दिसायला ते साधे भोळे होते, राहायला साधे भोळे होते, सतत ईश्वर चिंतनात मग्न राहायचे. त्यामुळे लोकांना असं वाटलं की हा माणूस वेडा आहे, काही करत नाही, काही नाही, शिक्षण असं व्यवस्थित घेत नाही. पण त्यांचं शिक्षण चालू होतं. तर एकदा काय झालं की एका महिलेच्या अंगात देवी आली. म्हणजे आपल्याकडे एखाद्या माणसाच्या अंगात भूत आलं असं मानतात, म्हणजे त्याला वेडसरपणा असेल, काही मानसिक आजार असतील तर ते भूत काढण्याकरता देव किंवा देवी अंगात आणतात. तर किंवा इतरही वेळेस धार्मिक कार्यक्रम जे होतात, नवरात्रात वगैरे आपण पाहतो अनेक लोक आपल्या अंगात देवीचा संचार झाला असं दाखवतात आणि लोक त्यांच्या पाया पडतात. तर एकदा एक बाई त्यांच्या गावामध्ये आली तेव्हा होती आणि तिच्या अंगात देवी आली. तर तुकडोजी महाराज, जे लहानपणी त्यांचं नाव तुकड्या पडलं होतं, तर ते त्यांच्या पुढे पाया पडायला गेले. मग त्यांनी प्रश्न विचारला, तू माझी माया आहे ना? मग ते म्हणे, हो हो. आता आपण पाहतो एखादा बाबा असतो, तोही आपल्या किती मोठा वयाचा त्या मोठ्या हुद्द्याचा माणूस असला त्याला बेटा म्हणतो. तर त्यांनी सहजपणे बेटा म्हटलं असेल तर तिने डोकं हलवलं. मग तो म्हणाला, तू मग माया बापाची कोण झाली? तू जर माया आहे तर बापाची बायको झाली ना. त्यामुळे ती घाबरली आणि तिच्या अंगात देवी खडखड निघाली. अशा तऱ्हेची तर्कशक्ती किंवा थोडासा म्हणा मिश्किलपणा, चौकसपणा होतात, पण मिश्किलपणा त्यांच्या स्वभावात होता. त्यामुळे लोक घाबरले की हा पोरगा असा का वागतो. मग काहीतरी बा त्याला भूताचा संचार झाला असेल म्हणून भगत मांत्रिकाकडे त्याला नेलं. पण जेव्हा जेव्हा अशा तऱ्हेने भगत मांत्रिकाकडे त्यांना नेत असत तेव्हा तो माणिक जो होता तो सगळ्यांचं पितळ उघडं पाडत होता. शेवटी लोकांनी त्याचा नाद सोडला आणि मग लोकांच्या लक्षात आलं की हे वेगळं बेणं आहे. शाळेत शिकत असताना त्यांच्या प्रतिभेची चुणूक सगळ्यांना दिसून आली आणि तो सगळ्यात लोकप्रिय झाला. आपल्या मित्रांमध्ये लोकप्रिय झाला कारण त्याला गाणं येत होतं, कीर्तन होतं, अशा कला असल्यामुळे तो आणि विनोदी किस्से सांगत असत, ते मित्रांचं मनोरंजन करीत असे. अशा तऱ्हेने मित्रप्रिय, लोकप्रिय असं एक व्यक्तिमत्व बालपणातच तुकडोजी महाराजांचं घडलं. सर, मग तुकडोजी महाराज समाजकार्याकडे कसे वळले गेले, त्यांचं समाजकार्य आणि त्यांचं लेखन, आता बरेच ग्रंथ लिहिले त्यांनी, ग्रामगीता तर सगळ्यांना माहितीच आहे. तर समाजकार्याबद्दल कसे वळले गेले आणि पुढे? आता समाजकार्याचं जे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं. म्हणजे आपल्या मित्रांना मदत करणे, कोणाला अडचणीत असले त्याला पैसे देणे, तर आपल्या घरच्या वस्तू तो देऊन टाकता कोणाला जे पाहिजे असेल ते. आता सत्यनारायणाची जी पूजा आहे तिला त्यांनी सामाजिक रूप दिलं आणि गरिबांना मदत केली. आईला म्हणाला की विकोनी मशीन केला नारायण. म्हणजे सत्यनारायण कसा करायचा, घरातली मशीन विकली आणि लोकांना जेवायला दिलं, खायला दिलं. अशा तऱ्हेने धार्मिक विधींना त्यांनी सामाजिक रूप लहानपणीच दिलं. तर लहानपणीच त्यांच्यावर तो संस्कार झाला होता आणि ते इतक्या लहान वयात काव्यरचना करते याचं त्यांचं कौतुक करण्यापेक्षा शाळेतले मित्र वगैरे त्याच्यावर म्हणत हे चोरलेलं आहे, वाङ्मय चौर्य आहे. ते स्वतः काही एवढी लहान व्यक्ती किंवा एवढं लहान बाळ काही कीर्तन प्रवचन कसं काय करतो, म्हणजे खोटं आहे असं लोक म्हणत असतात. मग त्यांनी जे गाणी लिहिली किंवा अभंग लिहिले त्याला तुका म्हणे असं त्यांनी शेवटी वाक्य जोडलं आणि मग पुढे अडकोजी महाराज म्हणाले तुका म्हणे कशाला तुझं ना, मग तुकड्या म्हणे. अमरावतीजवळ बडनेरा नावाचं गाव आहे, तिथे कोंडेश्वर हे तीर्थस्थान आहे. तिथे ते मग काही काळ महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाले. तिथे एक सुंदर मंदिर आहे यादवकालीन. इसवी सन 1920च्या दरम्यान मुंगळे तिथे गाव आहे जवळच, तिथे उद्धव महाराज नावाचे महाराज होते आणि त्यांनी चातुर्मासाच्या कार्यक्रमात त्याला सहभाग करून घेतलं आणि अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात सत्कार केला. त्यामुळे तुकडोजी महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला. तर अशा तऱ्हेने तुकडोजी महाराज हे प्रतिष्ठित झाले. म्हणजे 1920 मध्ये फार कमी वयात, म्हणजे त्यांचं वय तेव्हा साधारणतः 12 वर्ष 13 वर्ष असेल. आता 1909 आपण धरलं तर 11 वर्ष नाही 1909 म्हणजे बरेच मोठे होते ते, म्हणजे 10-12 वर्षाचे होते. इतक्या लहान वयात त्यांना तो सन्मान मिळाला आणि मग अडकोजी महाराज 1921 मध्ये गेले. त्यांचा आधार चालला गेला आणि मग त्यांना त्या गावात राहण्याची काही इच्छा झाली नाही. 1925 मध्ये त्यांनी गाव सोडलं आणि मग रामटेकला गेले. रामटेकला तिथल्या अरण्यात ते राहिले. रानटी प्राण्याशी त्यांचा सामना झाला आणि नंतर मग ते ध्यान करत असताना एक योगी त्यांना दिसला आणि त्या योग्याने त्यांना
योग मार्गाचे प्राथमिक धडे दिले अशी माहिती मिळते. मग राम मंदिरातल्या राममूर्ती दर्शन घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात रामदेगी नावाचं गाव आहे, हे पाहायला मिळायचे. तर त्या ठिकाणी त्यांनी अतिशय घनदाट अरण्यात जिथे वाघ वगैरे राहत असत अशा ठिकाणी योग साधना केली. आणि चिमूर जाऊन जवळ असलेलं नेरी नावाचं गाव आहे, तर तिथे एक श्रीमंत कृष्णराव भुते नावाचे गृहस्थ होते. त्यांनी त्याला आपल्या गावी नेलं आणि हे नेरी गावही मला पाहायला मिळालं. तरी यादवकालीन शिवमंदिर आहे. तरी भोजपत्राचा एक ग्रंथ होता, त्या ग्रंथाचं वाचन त्यांनी केलं आणि त्यामुळे मग त्यांची ओळख झाली. लोक त्याला देवबाबा म्हणायला लागले आणि मग तिथे जे आदिवासी लोक होते त्यांच्यात ते जास्त काळ राहिले. तर त्यामुळे मग आदिवासी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांना कळल्या आणि मिळून मिसळत राहिल्यामुळे सगळ्यांच्या गळ्यातला टाईट झालेला हा माणिक फार प्रसिद्ध झाला. आणि मग नंतर त्यांनी गंमत केली थोडीशी. साधेपणा त्यांच्यात होता पण मिश्किलपणा होता. त्यांनी आपल्या वडिलांना एक पत्र पाठवलं किंवा कोणीतरी असं पाठवलं, दाखवलं की बा हा माणिक मरण पावला, वाघाने खाल्लं. मग ते आले घाबरून त्यांचे वडील आणि त्यांनी पाहिलं की हा आदिवासी सोबत राहतोय. तर त्यामुळे जीवात जीवाला त्यांच्या म्हणजे अशा तऱ्हेचा मिश्किलपणा त्यांच्यात होता. आणि याच वर्षी 1925 या वर्षाचा उल्लेख केला. त्या ठिकाणी त्या वर्षी त्यांनी काय केलं, इंग्रजांच्या विरोधात लोकांच्या मनात जागृती निर्माण केली. आणि त्यांचं जे गाणं आहे अतिशय गाजलं त्या काळात. जागो जागो भारतवासी घर में आ गई अंगार, चारों भी कोने सिल गए क्यों बैठे ठंडेगार, उठो जवानो करके बताओ कहने के दिन गए. हे गाणं अतिशय गाजलं. म्हणजे मी लहानपणी गाणं माझ्या वडिलांच्या मुखातून ऐकलंय. ते गाणं सकाळी सकाळी गायचे. ते तुकडोजी महाराजांचा प्रभाव अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा या सगळ्या जिल्ह्यांवर होता. आणि 1929 मध्ये त्यांचे जे भक्त मंडळी किंवा अनुयायी होते त्यांनी माणिक प्रासारिक बाल समाज एक संघटना स्थापन केली. आणि 1929 मध्ये त्यांचं हिंदी म्हणजे लावलं. हिंदीमध्ये काही गाणी त्यांनी लिहिली होती. आता विदर्भाचे 2 जिल्हे अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे मध्य प्रदेशला लागून हे जिल्हे आहेत. त्यामुळे हिंदी भाषेचा प्रभाव या दोन्ही जिल्ह्यांवर आहे. तर बरेच लोक हिंदीत बोलतात, गातात आणि हिंदीत भजन करणारे लोक या परिसरात अजूनही आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही तसा हिंदीचा प्रभाव आहे. अशा तऱ्हेने त्यांनी हिंदीतली जी भजनं लिहिली होती तर ती भजनं या तिथल्या माणिक प्रासारिक बाल समाज नावाच्या संघटना स्थापन करणाऱ्या लोकांनी प्रसिद्ध केलं. 1930 साली विदर्भ गोंडवन हा जो भाग होता त्यात त्यांनी सत्याग्रही शिबिरामध्ये काही गाणी गायली. तर झुटी गुलामशाही क्या डर बता रही है, म्हणजे गुलामशाही इंग्रजांची जी गुलामी होती ती आम्हाला घाबरते आहे. तर अशा तऱ्हेचं ते आपण घाबरायचं नाही असं म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं. त्यांनी राष्ट्रीय चळवळीत उत्साह वाढवला. इंग्रज सरकारने त्यांना पकडून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यात काही त्यांना यश आलं नाही. अशा तऱ्हेने राष्ट्रीय चळवळी, सामाजिक चळवळी ते सतत कार्यरत होते आणि अगदी तरुण वयात होते. आता हे जे 1925-30 वर्ष जर वय पाहिलं ते 40 वर्षाचे असतील त्या काळात. ते 40 मध्ये ते राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाले. खरं आहे सर, राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाले. खूप मोठं राष्ट्रकार्य केलं त्यांनी. स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक तरुणांना जागृत केलं, राष्ट्रभक्ती जागवली. सर त्यांना प्रथमतः राष्ट्रसंत कोणी संबोधलं गेलं आणि त्यांनी जी साहित्य निर्मिती केली, त्यांनी राष्ट्रकार्य तर केलंच, इव्हन अंधश्रद्धेला छेद दिला, बरंच समाजकार्यपर लिखाण केलं, साहित्य निर्मिती केली. ग्रामगीता याचा थोडा सारांश आणि त्यांचं इतर साहित्य. आणि राष्ट्रसंत कोणी संबोधलं गेलं सर प्रथमतः त्यांना? तर राष्ट्रसंत हा शब्द जो वापरला त्यांच्यासाठी तो आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती पंडित राजेंद्र प्रसाद तर यांनी त्यांच्याकरता राष्ट्रसंत शब्द वापरला. कारण त्यांनी पाहिलं होतं की हा माणूस राष्ट्रीय चळवळीत आहे, स्वातंत्र्य चळवळीत आहे. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा त्यांनी राजकारणात भाग न घेता आपलं कार्य चालूच ठेवलं. म्हणून राष्ट्रसंत हा शब्द त्यांनी मोझरी नावाचं जे गाव आहे अमरावती जिल्ह्यात, अमरावती नागपूर मार्गावरती आहे, तर त्या ठिकाणी राजेंद्र प्रसाद एकदा आले होते आणि त्यांनी हा शब्द त्यांच्यासाठी वापरला. आता गुरुकुल सेवाश्रम नावाचं एक केंद्र त्यांनी 1935 मध्ये स्थापन केलं होतं मोझरीला आणि ग्रंथ प्रकाशनालाही सुरुवात केली होती. आणि मग अनेक लोक जे गावातले लोक तुकडोजी महाराजांच्या सहवासात राहायला लागले आणि त्यांनी एक तेजस्वी तरुण संघटना नावाची संघटना स्थापन केली. त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारत सेवा दल त्या संघटनामध्ये होता. तिथे जाऊन ते राष्ट्रीय चळवळीचं काम करत होते. अनेकांना ते प्रेरणा देत होते. त्यांच्यामुळे मग त्यांच्याबद्दलचं एक कुतूहल, त्यांच्याबद्दलचं आकर्षण लोकांना सुरू झालं, निर्माण झालं. कारण त्यांची दिनचर्या ही तरुणांना प्रेरणा देणारी होती. अगदी सकाळी पहाटे उठायचं, सामुदायिक प्रार्थना म्हणायची, ध्यान करायची, तर अजून
म्हणायची, सूत कताई करायची. म्हणजे गांधीजींचा प्रभाव त्यांच्यावर होता. श्रमदान आणि जे लोक आले आहेत त्यांना मार्गदर्शन, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या, शंका निरसन करणं, असंही ते काम करत होतं. म्हणजे या प्रवासात असले तरी हा दिनक्रम त्यांचा चालूच होता. त्यामुळे कार्यकर्त्यांवर त्यांच्या ह्या दिनचर्येचा खूप परिणाम झाला आणि मग तशा प्रकारे त्यांचं अनुकरण करणारे लोक तयार झाले. पुढे 1935 मध्ये सालबर्डी इथे एक यज्ञ एका व्यक्तीने ठेवला होता आणि त्याला राष्ट्रसंतांनी मदत केली होती. तो मोठा इतिहास आहे. पण त्यात राष्ट्रसंतांच्या विरोधात एक जसी अकर्ते म्हणून अमरावतीचे वकील होते, त्यांनी वातावरण तयार केलं की हा भोंदू बाबा आहे. आणि महात्मा गांधीला त्यांनी सांगितलं की हा माणूस तुम्हाला मानतो असं दाखवतो, पण प्रत्यक्षात यज्ञ वगैरे ह्या फालतू तोतांडांना महत्व देतो. एकदा तुकडोजी महाराजांची नागपूरला भेट गांधीजीशी झाली. त्या पहिल्या भेटीतच तुकडोजींचा प्रभाव गांधीजींवर पडला आणि मग तुकडोजी महाराजांबद्दल जे काही वाईट सांगितलं गेलं होतं गांधीजीबद्दल, आपल्या तुकडोजी महाराजांबद्दल गांधीजीच्या मनात जे काही वाईट सांगितलं गेलं ते नाहीसं झालं. त्यांना वाटलं हा माणूस किती मोठा माणूस आहे. मग एकदा काय झालं की ते मौन धारण केलं होतं महात्मा गांधींनी. बहुतेक सेवाग्राम आश्रमातली ही गोष्ट आहे. तिथे त्यांना बोलवलं होतं त्यांनी आणि मग ते भजन गात होते तुकडोजी महाराज. तर भजन थांबवल्यावर मग मौन विसरले गांधीजी आणि म्हणाले महाराजजी फिरसे गाव. अशा तऱ्हेने त्यांच्या भजनाचा प्रभाव महात्मा गांधींवर होता. असा माणूस जो आहे तो यज्ञासारख्या निरर्थक कर्मकांडांचं आयोजन करू शकत नाही, त्यांना पटलं. आणि पुढे मग त्यांचा संबंध खूप चांगला आला राष्ट्रसंतांचा. आणि मग 1935 ची गोष्ट मी सांगितली. त्यानंतर मग गुरुकुंज आणि नागठाणा येथील आश्रमामध्ये तुकडोजी महाराज गेले. तिथे चातुर्मास्य केलं आणि मग तिथे आखाडे होते, त्या आखाड्यांना भेटले. जाग उठो बालवीरो अब तुम्हारी बारी अशी ललकारी दिली. आणि 1941 साली युवकांचा एक स्वतंत्र राष्ट्रधर्म शिक्षण वर्ग घेतला. म्हणजे लोकांना प्रशिक्षित करायचं स्वातंत्र्याच्या 6 वर्ष आधी. आणि 1942 मध्ये अंग्रेजी व भारत छोडो ही घोषणा जी महात्मा गांधींनी दिली त्याला प्रतिसाद दिला राष्ट्रसंतांनी आणि भजनांच्या द्वारे लोकांच्या मनामध्ये जागृती केली. आणि जे प्रचारक होते त्यांनाही स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याचं आवाहन केलं. त्यामुळे संपूर्ण विदर्भातील स्वातंत्र्य चळवळीत चैतन्याचं वारं वाहू लागलं आणि गुरुकुंज सेवाश्रम इंग्रजांच्या रोषाचं केंद्र बनलं. आणि इंग्रजांच्या लक्षात आलं आपल्या विरोधात हा आश्रम काम करतो आहे. त्यांच्यात काही लोकांची धरपकड झाली. चंद्रपूरला चातुर्मासानिमित्त नाम सप्ताह त्यांनी प्रारंभ केला होता. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्याचं महत्व सांगितलं. इंग्रज अधिकाऱ्यांनी ते ऐकलं आणि प्रवचन सुरू असतानाच त्यांना अटक केली. आष्टी आणि चिमूर, आष्टी हे जे गाव आहे ते वर्धा जिल्ह्यात आणि चिमूर हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. 2 ठिकाणी उठाव झाला आणि त्या ठिकाणी मग पोलीस ठाण्यावर हल्ला केला लोकांनी. त्यात अनेक लोकांना मग इंग्रज अधिकाऱ्यांनी मारलं. त्यात खूप लोक मरण पावले. आष्टी आणि चिमूर हा संग्राम अतिशय गाजला. ह्या दोन्ही गावांना शहीद हा शब्द वापरतात. यावली हे गाव तिथेही उठाव झाला होता, तिथे यावली शहीद असं म्हणतात. आष्टीलाही शहीद आष्टी आणि चिमूरला तिथे शहीद झाले मोठ्या प्रमाणात. म्हणजे धार्मिक चळवळीच्या निमित्तानं राष्ट्रीय चळवळीत प्रेरणा देणं हे फार मोठं काम त्यांनी केलं. म्हणजे सुभाषचंद्र बोस हे इंग्रजांच्या विरोधात होते तेव्हा जेव्हा ते बाहेरून आले भारतात शिकून आले तेव्हा त्यांनी एक भजन लिहिलं होतं, आते हे नाथ हमारे काहे को धूम मचाते हो, असं एक जे गाणं आहे. आणि त्यात त्यांनी इंग्रजांना म्हटलं की आता आमचा नाथ येतो आहे, पत्तर सारे बम बनेंगे संत बनेंगी सेना, असं त्यातलं एक वाक्य होतं. आणि मग त्या भजनावर बंदी आली आणि त्या भजनासोबत जे काही त्यांनी छापलं होतं एक गुरुदेव नावाचं मासिक 1943 मध्ये निर्माण केलं होतं त्याच्यावरही बंदी आली. अकोला ते चातुर्मास्यात त्यांनी अनेक प्रचारक तयार केले, आरती मंडळाच्या शाखा निर्माण केल्या आणि गुरुदेव सेवा मंडळ नव्याने निर्माण केलं. यातून त्यांनी अनेक लोकांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा, उद्योगाचं महत्व, व्यायामाचं महत्व, आयुर्वेदाचं महत्व, महिलोन्नती, महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी वेगळे प्रयत्न केले. रामधून अशा तऱ्हेने आणि गोवंश रक्षण, विवाह सुधार, व्यसन निर्मूलन, सहभोजन, यात्रा शुद्धी, पंचमहोत्सव, कुस्ती स्पर्धा, भजन स्पर्धा, अनेक स्पर्धा घेतल्या आणि तरुणांना त्याकडे त्यांनी आकर्षित केलं. खरं आहे सर, खूप मोठं कार्य आहे. खरं तर एका एपिसोड मध्ये आपल्याला सांगता येत नाही इतकं मोठं कार्य आहे ते. अगदी सांगताना दम भरला जातोय. सर थोडंसं ग्रामगीतेवर पण तुमचं पुस्तक आहे, ग्रामगीतेचा सार थोडासा सर. हो, ग्रामगीतेवर तर माझं पुस्तकच आहे, ग्रामगीतेतील ग्राम निर्माण पंचक नावाचं. तर हे जे ग्रामगीता त्याने लिहिली 1953 मध्ये लिहिली आणि तेव्हा ते आषाढी एकादशीला, मला वाटते कार्तिक एकादशीला बहुतेक पंढरपूरला गेले आणि पंढरपूरलाच त्यांनी ग्रामगीता लिहिली. त्याच्या आधी
ते प्रवासात होते, इकडे तिकडे फिरत होते, पण तरी त्यांचं काम चालूच होतं. आणि तेव्हा त्यांनी ग्रामगीता लिहिली आणि त्या ग्रामगीतेमध्ये त्यांनी जे काही राष्ट्रीय चळवळीतले लोक होते, म्हणजे महात्मा गांधी असो की आपल्या लोकमान्य टिळक असो की विनोबा असो, त्या सगळ्यांवर त्यांनी एक 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 अध्याय लिहिलेला आहे. तर या अध्यायातून त्यांनी जे काही एक संदेश दिला की नुसतं धार्मिक कार्य करून चालणार नाही, तर आपल्याला राष्ट्रीय कार्य सुद्धा करावं लागेल. आणि विशेषतः जे पुस्तक माझं आहे ते ग्राम निर्माण पंचायत, म्हणजे गावाच्या निर्माणासाठी पुनर्निर्माण. कारण लोक शहराकडे वळायला लागले होते, आधुनिकता आताही शहराकडे लोक वळतात आणि खेड्याकडे दुर्लक्ष होतं. खेड्यात काय पडलंय आता असं लोक आताही म्हणतात. तर अशा वेळेस त्यांनी खेड्याचं महत्व सांगितलं. त्याला कारण होतं ग्रामस्वराज्य ही जी संकल्पना महात्मा गांधींनी मांडली होती, तर त्याचा आधार घेऊन त्यांनी मग ग्रामगीता लिहिली. 1953चा आषाढी पौर्णिमेला, मी कार्तिकी मग म्हटलं होतं, आषाढी पौर्णिमेला त्यांनी पंढरपूर इथं या ग्रामगीतेच्या लिहिण्याची सुरुवात केली. आणि 53-54 मध्ये 1 वर्षाने त्यांचं ग्रामगीतेचं हस्तलिखित चोरीला गेलं, नंतर मिळालं. आणि 1955 मध्ये ग्रामगीता छापील स्वरूपात लोकांपुढे आली. 1956 मध्ये त्यांनी गीता जयंतीच्या दिवशी सगळ्या ठिकाणी 1000 ठिकाणी ग्रंथाचं प्रकाशन केलं आणि मोठ्या प्रमाणात वाचकांनी त्याला प्रतिसाद दिला. अनेक साहित्यिकांनी त्यावर समीक्षणं लिहिली. 1930 पासून राष्ट्रसंतांनी जे काही चिंतन केलं होतं ते ग्रामगीतेमध्ये आलंय. आणि त्यामध्ये गावं कशी स्वावलंबी व्हायला पाहिजे अशा तऱ्हेचा त्यांनी प्रयत्न केला. यावर स्वतंत्र एक एपिसोड आपण घ्यायला हरकत नाही. गांधीजींचा आणि त्यांचा जो संबंध आला त्यावरही एक भाग घ्यायला हरकत नाही, असं त्यांचं मोठं काम आहे. तर हे थोडक्यात मी सांगितलं. गावाच्या विकासासाठी काय काय केलं पाहिजे या गोष्टीचा सगळा विस्तार या ग्रंथात आहे. हे मोठं काम त्यांचं आहे. खरं आहे सर. नक्कीच आपण गांधी आणि तुकडोजी महाराज यांच्या भेटीवर एक एपिसोड घेऊया, तसंच ग्रामगीतेवरही एखादा एपिसोड नक्की घेऊया. सर, त्यांनी म्हणजे तुकडोजी महाराजांनी पाकिस्तान युद्धाविरुद्ध जनप्रबोधन पण केलं होतं. हे पण हो फार महत्वाचं आहे. आणि त्याच्या आधी आपल्या देशात काही ज्या समस्या निर्माण झाल्या त्या स्वातंत्र्य निर्मितीनंतर, तर तेलंगणामध्ये जे काही साम्यवादी लोक होते त्या लोकांनी जमीनदाराच्या विरुद्ध उठाव केला होता. आणि मग सर्वसामान्य माणसाला कशाला जमीन नाही ही त्यांची तक्रार होती. म्हणून आचार्य विनोबा भावे आणि भूदान आंदोलन सुरू केलं. म्हणजे लोकांनी जमीन दान द्यावी. तर त्यांना आपल्या तुकडोजी महाराजांनी 11 दिवसात 11,410 एकर जमीन मिळवून दिली. पदयात्रा केली, फिरले, गाडगेबाबांच्या स्वच्छता मोहिमेत त्यांनी भाग घेतला आणि धर्मशाळा बांधल्या. त्यांना गाडगेबाबा त्यातही मदत केली. आणि महात्मा गांधींच्या विचाराचं स्वप्न आहे ते साकार करण्याकरता ग्रामगीता रचली. आणि 1958-59 या काळात त्यांनी गाडगेबाबांचं जे अपूर्ण कार्य होतं ते पूर्ण केलं. म्हणजे बळीप्रथा विरोध, व्यायामाचा प्रचार, अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्याकरता प्रचार, या अनेक गोष्टी त्यांनी केल्या. आणि आता तुम्ही जो उल्लेख केला 1962चा तो आहे. पहिलं जे युद्ध झालं आपल्याकडे म्हणजे पाकिस्तानने नाही केलं, पहिल्यांदा चीनने केलं. 1960 मध्ये त्यांनी आपली 51वी जयंती साजरी केली, वाढदिवस साजरा केला, त्याला ग्राम जयंती म्हटलं. आणि मग राजेंद्र प्रसाद 1961 मध्ये त्यांच्या ह्या ग्राम जयंतीला उपस्थित होते. आणि त्यांनी वेगळं एक तेव्हा काम सुरू केलं. लगेच हे आंदोलन झालं 1962-63 मध्ये. नेपाळ, लद्दाख या सीमावर्ती प्रदेशात जावं लागलं कारण तिथे चीननी आक्रमण केलं होतं. आणि चीनच्या आक्रमणाच्या विरोधात त्यांनी भजनं म्हटली आणि आपलं सैन्य होतं त्यांना प्रोत्साहन दिलं. आणि भारताचे जे पहिले प्रधानमंत्री होते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना चीन हा भारताचा मित्र होऊ शकतो असं वाटत होतं. कारण भारतात निर्माण झालेला बौद्ध धर्म हा चीनमध्ये पहिल्यांदा पोहोचला. ते बौद्ध धर्म हे चीन आणि भारत या दोघांना एकत्र आणण्यासाठी मदत करू शकतो असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी मैत्री करार केला. आणि मैत्री करार केला तेव्हा चवेनलाय तेव्हा त्यांचा राष्ट्रपती होता. तर त्यांनी मान्य केलं. त्याला पंचशील करार नावाने ओळखलं जातं. पण तो मोडला. चिनी हिंदी भाई भाई अशी घोषणा दिली चीनी लोकांनी. पण 1962च्या दिवाळीत भारतावर आक्रमण केलं. आणि मग त्या मैत्री कराराचा काही अर्थ राहिला नाही. त्यावेळेस जे गाणं लता मंगेशकरांनी गायलं होतं, फार प्रसिद्ध गाणं आहे, मेरे वतन के लोगो आँख में भरलो पाणी वगैरे. म्हणजे त्या सैनिकांना प्रोत्साहन देण्याकरता लता मंगेशकर सीमेवर गेल्या होत्या. तसेच तुकडोजी महाराज सुद्धा गेले होते.
अतिशय थंडी, हिवाळीची थंडी, दिवाळी होती. ते गाण्यात, त्या गाण्यात लता दीदीच्या गाण्यात एक ओळ आहे, जब देश में थी दिवाली हम वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में ओ झेल रहे थे गोली. असे कारण वरून ते गोळ्या मारत होते चिनी लोक, खाली आपलं सैन्य होतं. तर अशा तऱ्हेने हा जो अनुभव फार भीषण होता. अशाही काळामध्ये तुकडोजी महाराजांनी आपला भजन दौरा आखला आणि सैन्य हे एकाकी नाही तर अख्खा देश त्यांच्या बाजूला आहे असा विश्वास त्यांना निर्माण केला. राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्या ते तळी आणि देशाला गरज असते तेव्हा तेव्हा आपल्या देशातल्या महिला मदत करतात हे या 62 युद्धात लोकांना कळलं. तेव्हा त्यांनी मग सैनिकांसाठी निधी गोळा केला. त्यात अनेकांनी दागिने दिले, ते दागिने जमा केले गेले आणि त्यातून मग पुढे मदत झाली. पुढे ते दागिने परतही केले गेले. तर 1965 मध्ये पाकिस्ताननी अशाच तऱ्हेने हल्ला केला. त्या भारतीय सीमेवर तुकडोजी महाराज गेले आणि तिथेही त्यांनी मग पाकिस्तानच्या विरोधात आणि भारताच्या समर्थनार्थ त्यांनी भजनं म्हटली. अशा तऱ्हेने 62 युद्ध आणि 65 युद्ध दोन्ही युद्धाच्या वेळेस तुकडोजी महाराज त्या ठिकाणी गेले आणि मग त्यांनी 12 सप्टेंबर 1965 रोजी गुरुकुंज टेकडी ही मोजरीला आहे तिथे सहकार्याची सभा घेतली आणि मग लोकांच्या मनात देशभक्ती जागवली आणि पुढे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली योजना आखली की आता आपण काय करायचं. विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि मध्य प्रदेश असा जनजागृती दौरा केला. तो नागपूरपासून सुरू झाला, नागपूरला संपला. तर ते मध्य प्रदेशातही ते भाषणासाठी गेले, भजनासाठी गेले आणि खंजेरीच्या नादाने त्यांनी लोकांना साथ घातली आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. अशा तऱ्हेने अतिशय संकटात देश असताना त्यांनी देशवासियांना मदत केली. हा फार मोठा कार्यभाग त्यांच्या आयुष्याचा आहे. खूपच मोठा कार्यभाग आहे सर. थोडंसं सर खंजिरी भजनाबद्दल त्यांच्या म्हणजे त्यांची एक विशिष्ट कला होती ती भजनाची, ती आता खरं कमी झाली ती खंजिरी भजनाची कला असं म्हणता येईल. त्याच्याबद्दल काय सांगा. नाही, खंजिरी हे जे वाद्य आहे ते प्रामुख्याने दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय आहे. आणि जेव्हा जे विश्व हिंदू परिषदच्या वतीने ते अध्यक्ष होते तेव्हा ते सर्वधर्म परिषदेमध्ये जपानमध्ये गेले तेव्हा त्यांनी तिथे ती खंजिरी वाजवली. लोकांना खूप आश्चर्य वाटलं, वाद्य कसं आहे, आवाज कसा निघतो. खंजिरी जे वाद्य असतं ते लाकडाला कोरून असं गोलाकार त्याचा आकार असतो आणि त्याला घोरपडीचं चांबडं त्यात बसवलं जातं, त्यातून तो आवाज वेगळा येतो. आता सत्यपाल महाराज नावाचे एक तुकडोजी महाराजांच्याच अनुयायांपैकी एक आहेत. त्यांनी मात्र 7 खंजाऱ्या एकाच वेळी वाजवायच्या असा एक प्रयोग केला आणि ते खूप लोकप्रिय झाले. तर अशा तऱ्हेने खंजेरीचं कौतुक खूप झालं. त्यांच्यासोबत खंजेरी ज्यांनी वाजवली 25-26 वर्ष असे दिगंबर बुवा हिरपूरकर, म्हणजे अमरावतीला मी 10 वर्ष होतो त्या काळात त्यांची माझी भेट झाली. त्याची आधी मी लहान असताना त्यांच्याकडे जात होतो कारण गुरुदेव सेवा मंडळ त्यांनी खूप स्थापन केली होती. त्या तुकडोजी महाराजांनी त्यांना अमरावतीचं जे जवाहर गेटच्या बाजूला तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी जागा दिली होती. तर तिथे आम्ही लहानपणी प्रार्थनेला जात होतो. तर अशा तऱ्हेने त्यांनी खंजेरीच्या द्वारे लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि त्यातून त्यांची भजनं त्यांचं आता व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि प्रामुख्याने HMV त्यांच्या भजनाचं रेकॉर्डिंग केलं तेही उपलब्ध आहे. तर अशा तऱ्हेने आपण खंजेरी कशी वाजत होती हे समजू शकतो. म्हणजे आता एक जी आता माहिती मला माझ्याच या पुस्तकात ज्या पुस्तकाचा आपण संदर्भ घेतोय त्यात अशी माहिती मिळाली आहे की 11 ऑक्टोबर 1968 रोजी ते गेले आणि हे अधिकृत आहे. म्हणजे ऑक्टोबरची तारीख बरोबर, काही लोकांनी 31 ऑक्टोबर म्हटलंय, काही लोकांनी आज पोस्ट टाकलाय की 21 ऑक्टोबर ही त्यांची जन्मतिथी आहे वगैरे. असं चुकीचं लोक प्रक्षेपण करत राहतात कारण पंचांगाच्या द्वारे आपण सगळे जन्मतिथ्या पुण्यतिथ्या ठरवतो. तर अशी व्यक्ती 1968 मध्ये आपल्यातून गेली. फार मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या आयुष्याचा विस्तार फार मोठा आहे. म्हणजे सुदाम सावरकरांनी त्यांच्यावर 11 खंड जीवनयोगी या नावाने लिहिले आहेत. नंतर मग 11चा 1 पुन्हा निघाला खंड, नंतर 12, 13 असे 13 खंड निघाले. त्यात त्यांचं पूर्ण चरित्र मांडण्यात आलं. खरं आहे सर, खूप मोठं कार्य आहे तुकडोजी महाराजांचं, एका एपिसोडमध्ये सांगता येणार नाही. सर मग आपण काय करूया, हा एपिसोड 1 करूया आणि गांधींची भेट हा दुसरा एपिसोड करूया आणि तिसरा एपिसोड ग्रामगीतावर करूया, चालेल का असं केलं तर? बरोबर आहे. हा, गांधींची त्यांची भेट फार महत्वाची ठरली. दोघांच्या विचारामध्ये जे साम्य होतं त्यावर मग मी एक लेख लिहिला होता साहित्य अकॅडमीसाठी. साहित्य अकॅडमीने महात्मा गांधी आणि मराठी साहित्य या विषयावर 4 वर्षापूर्वी एक परिसंवाद चर्चासत्र ठेवलं होतं नागपूरला आणि गांधी भवनात ते होतं.
तर विद्यापीठांनी ते आयोजित केलं, विद्यापीठ आणि राष्ट्र साहित्य अकादमी. त्यात मग मी राष्ट्रपिता आणि राष्ट्रसंत प्रभाव आणि प्रभाव नावाचा शोध निबंध लिहिला होता. त्यात या जी पुस्तक आता आपल्या समोर आहे, सनय प्रकाशननी छापलेलं, त्यात तो लेख आहे. आणि मग त्यातच एक लेख आहे राष्ट्रसंतांचे तत्वज्ञान, ते भगवद्गीतेवर आहे. भगवद्गीता आणि ग्रामगीता यांच्यात तुलना करणार आणि ग्रामगीतेचं वैशिष्ट्य सांगणार, असे आणखी 2 भाग आपण घेऊ शकतो. खरंय सर. तर श्रोते हो, भेटूया पुढच्या भागामध्ये. राष्ट्रपिता आणि राष्ट्रसंत अर्थातच गांधीजी आणि तुकडोजी महाराज यांची भेट, कसा संबंध आला गेला आणि किती प्रभाव होता तुकडोजी महाराजांचा किंवा गांधीजींचा एकमेकांवर. त्याचबरोबर अशा अनेक महापुरुषांच्या भेटी झाल्या. सर, गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज यांचे ही जिव्हाळ्याचे संबंध होते. आपण गाडगे बाबांच्या एपिसोडमध्ये चर्चा केली आहे, पण 2 ओळी सांगावे असं मला वाटतंय इथं. तर एकतर गाडगे बाबा वयाने मोठे होते त्यांच्यापेक्षा, आणि त्यांची मैत्री होती. गुरु शिष्य असे संबंध जरी नसले पण मैत्री होती आणि एकमेकाला ते मदत करत असत. म्हणजे कधी तुकडोजी महाराज त्यांना मदत करत, कधी गाडगे बाबा मदत करत असत. तर वर्धा जिल्ह्यात एक गिरड नावाचं गाव आहे. तर त्या ठिकाणी बळी प्रथा होती. त्या बळी प्रथेला विरोध करण्याकरता गाडगे बाबा गेले होते. तर तेव्हा मोठा गोंधळ झाला. तेव्हा त्या गोंधळातून त्यांना सावरण्याकरता, त्यांना मदत करण्याकरता स्वतः तुकडोजी महाराज गेले आणि त्यांनी लोकांना शांत केलं. तुकडोजी महाराजचा प्रभाव खूप होता आणि त्या राजकीय दृष्टी प्रभाव होता आणि सामाजिक, धार्मिक सगळ्या दृष्टीने त्यांचं एक महत्व होतंच. तर लोकांनी ऐकलं त्यांचं आणि मग पुढे तो वाद निवळला. जेव्हा गाडगे बाबा वारले हे कळलं तेव्हा तुकडोजी महाराज भुसावळला होते. तर त्यांनी तेव्हा तार करण्याची पद्धत होती, कडकट असा आवाज काढायचे. तर त्यांनी सांगितलं की बा तुम्ही असा निरोप द्या लोकांना किंवा मी येतो तोपर्यंत गाडगे महाराजांचं जे काही अंत्यसंस्कार हे करायचे नाही. आणि मग रेल्वे स्टेशनवरून त्यांनी अशी माहिती तार करून पाठवली आणि त्यामुळे मग त्यांचा अंत्यसंस्कार हा तुकडोजी महाराज येईपर्यंत थांबवला गेला. असे जिव्हाळ्याचे संबंध गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांचे होते. खरंय सर. श्रोते हो, तुम्ही ही पुस्तकं नक्की मागवा जी सध्या स्क्रीनवर दिसत आहेत. तुकडोजी महाराजांबद्दल, ग्रामगीतेबद्दल सनई प्रकाशन यांच्याकडेही ती उपलब्ध आहेत. तसेच राष्ट्रसंतांची भाषणे ही पुस्तक जिजाई प्रकाशनाकडे उपलब्ध आहेत. सरांची बाकीची ही पुस्तकं तुम्ही मागवत चला, जी आम्ही स्क्रीनवर दाखवतोय. आणि पुढच्या भागामध्ये आपण गांधीजींची आणि तुकडोजींची भेट, तुकडोजी महाराजांची भेट यावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर ग्रामगीता. तर ही तुकडोजी महाराजांची मालिका तुम्ही पाहायला विसरू नका. सरांची पुस्तकं मागवा, वाचन करा, चिंतन करा, चिकित्सा करा आणि मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा. डॉक्टर अशोक राणा पॉडकास्टचे एपिसोड नक्की पाहत चला. मित्रांमध्ये शेअर करा, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अशी महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच इतरांनाही शेअर करावी अशी माझी विनंती आहे. सर, भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.